नमस्कार, मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। आता भाजक्या पोह्यांचा चिवडा म्हटलं की आपण चिवडा करताना अशा काही छोट्या मोठ्या चुका करतो, त्यामुळे चिवडा आपला पटकन मऊ पडतो किंवा खाताना तो चिवट लागतो। तर तुमचा चिवडा महिनाभर कुरकुरीत राहावा त्यासाठी व्हिडिओमध्ये मी एक खास ट्रिक सांगितलेली आहे। आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण हा चिवडा 1 किलो पोह्यांपासून बनवलाय आणि हा चिवडा बनवताना आपण कोणताही रेडीमेड मसाला वापरलेला नाहीये, तर हा मसाला आपण घरीच बनवलाय आणि हा चटपटीत असा चिवडा तयार केलाय। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपण साहित्यापासून सुरुवात करूयात। तर इथे बघा, मी बरोबर 1 किलो भाजके पोहे घेतलेत। तर या पोह्यांना मी जेव्हा दुकानातून घरी आणलं तेव्हा त्या पोह्यांना मी सुरुवातीला स्वच्छ चाळून घेतलं आणि उन्हामध्ये साधारण 1 ते 2 तास तरी त्यांना चांगलं सुकवून घेतलं। तर हे भाजके पोहे कुरकुरीतच असतात, पण तुम्ही जर त्यांना 1-2 तास कडकडीत असं ऊन दिलं तर त्या पोह्यांमधील उरलं-सुरलं मॉइश्चर देखील निघून जातं आणि पोहे शेवटपर्यंत छान कुरकुरीत राहतात। तर या भाजक्या पोह्यांना बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत। कुणी दगडी पोहे म्हणतं, कुणी फुलवलेले पोहे म्हणतं। तर मी कराड भागची आहे, त्यामुळे आमच्याकडे याला फुलवलेले पोहे असे म्हणतात। तर हे जे पोहे आहेत ना, तर आपले कांदे पोहे असतात की नाही, त्यापासूनच बनवलेले असतात, फक्त यांना भाजून घेतलेलं असतं। आता हा चिवडा करण्यासाठी आपल्याला आधी मसाला तयार करायला लागेल, तर त्यासाठी काय काय साहित्य लागेल हे आपण बघूयात। तर इथे मी खोबऱ्याची अशी मोठी वाटी घेतलेली होती आणि त्याचे असे बारीक पातळ काप करून घेतलेले आहेत आणि हे खोबरे वजनी प्रमाणात 70 ग्रॅम आहे। आणि इथे मी एक मोठी वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे आणि ही वजनी प्रमाणात 100 ग्रॅम आहे। आणि इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेत, ते देखील वजनी प्रमाणात 100 ग्रॅम आहेत। आणि 10 ते 15 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, तर वजनी प्रमाणात या 50 ग्रॅम आहेत। आणि इथे बघा, मी 3 ते 4 गड्ड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि या फोडींच्या मी साली काढून घेतलेल्या नाहीयेत, तर त्यांना तसंच ठेवलेलं आहे। आणि वजनी प्रमाणात या लसणाच्या पाकळ्या 50 ग्रॅम आहेत। आणि या लसणाला आपल्याला मिक्सरमधून सालीसहितच थोडंसं ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे। आणि त्याचसोबत इथे मी एक मोठी वाटी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ही वजनी प्रमाणात बरोबर 30 ग्रॅम आहेत। तर मघाशी आपण चिवड्यामध्ये घालण्यासाठी कोरडे जिन्नस पाहिले, आता आपण चिवड्यामध्ये काय काय मसाले वापरायचे हे बघूयात। तर सुरुवातीला इथे मी 2 मोठे चमचे मोहरी घेतली आहे आणि ही वजनी प्रमाणात 10 ग्रॅम आहे। आणि त्याचसोबत 2 मोठे चमचे जिरे घेतलेत, ते देखील वजनी प्रमाणात 10 ग्रॅम आहेत। आणि त्याचबरोबर इथे मी 2 ते 2.5 चमचे अख्खे धणे आणि बडीशेप घेतलेली आहे, ही देखील वजनी प्रमाणात 20 ग्रॅम आहे। तर असे हे अख्खे धणे आणि बडीशेप चिवड्यामध्ये भाजून घातल्याने चिवडा खूप खमंग लागतो। आणि त्याचसोबत इथे मी 2 मोठे चमचे बारीक मीठ घेतलेलं आहे, वजनी प्रमाणात हे 10 ग्रॅम आहे। आणि 2 मोठे चमचे हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे, हे देखील वजनी प्रमाणात 10 ग्रॅम आहे। आणि 2 ते 2.5 चमचे इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, वजनी प्रमाणात ही 10 ग्रॅम आहे। आणि इथे मी 7 ते 8 काजूच्या पाकळ्या आणि 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घातलं तरी देखील चालेल, नाही घातलं तरी देखील चालेल। आणि इथे मी जे तुम्हाला साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता। उदाहरणार्थ तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे, खोबरे यामध्ये थोडेफार वाढवले तरी देखील चालतील। तर 1 किलो पोह्यांसाठी आपल्याला किती आणि काय काय साहित्य लागेल हे मी तुम्हाला सांगितलं। आता आपण चिवडा बनवायला सुरुवात। तर चिवड्यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी 1.5 मोठी वाटी तेल घालून घेते। वजनी प्रमाणात हे तेल 300 ग्रॅम आहे। तर हा चिवडा बनवताना सुरुवातीलाच तेल थोडं जास्त घालायचं, कारण काय होतं हा चिवडा तेल थोडं शोषून घेतो आणि मग थोड्या दिवसांनी हा चिवडा कोरडा पडतो आणि मग चवीला चांगला लागत नाही। त्यामुळे सुरुवातीलाच तेल थोडं जास्त घालायचं, म्हणजे शेवटपर्यंत चिवडा कोरडा पडत नाही। तर सगळ्यात आधी आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्यामधील आपल्याला काही जिन्नस तळून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला तेल अगदी हलकं कोमट असतं, त्यावेळेस आपल्याला खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत। कारण काय होतं, खूप गरम तेलामध्ये तुम्ही जर खोबऱ्याचे काप तळलेत तर ते पटकन करपले जातात आणि चवीला कडवट लागतात। त्यामुळे सुरुवातीलाच तेल हलकं गरम असताना खोबरं तळून घ्यायचं, म्हणजे ते करपतही नाही आणि खमंग असं कुरकुरीत तळलं जातं। तर हे बघा, तुमच्याशी गप्पा मारत मारत इथे आता माझं खोबरं देखील तळून झालेलं आहे। आता याला मी काढून घेते। आता हे तळलेलं खोबरं कोणत्याही भांड्यामध्ये न काढता आपण जे मगाशी चाळून घेतलेले पोहे आहेत ना, तर त्यावरतीच हे तळलेलं खोबरं आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता याच तेलामध्ये आपण शेंगदाणे देखील तळून घेऊयात। आणि शेंगदाणे तळताना गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि शेंगदाण्याची साल तडकेपर्यंत याला सतत हलवत खमंग असं भाजून घ्यायचं। तर हे बघा, या शेंगदाण्यांना मी साल तडकेपर्यंत तळून घेतलेलं आहे। आता यांना देखील मी काढून घेते आणि या पोह्यांवरती घालून घेते। तर आता आपले शेंगदाणे तळून झाले। आता याच तेलामध्ये आपण कढीपत्ता तळून घेऊ। तर लक्षात घ्या की कढीपत्ता हा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा, कारण काय होतं
कारण काय होतं, कढीपत्ता जर नीट तळला गेला नाही तर कढीपत्त्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामुळे चिवडा मऊ पडू शकतो. तर हे बघा, इथे आपला कढीपत्ता आता तळून झालेला आहे. मी याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलंय. आता याला आपण काढून घेऊ. आता याच तेलामध्ये आपल्याला हिरवी मिरची देखील तळून घ्यायची आहे. आता या मिरचीला देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. मिरची अजिबात मऊ राहिली नाही पाहिजे, कारण काय होतं, मिरची थोडी जरी कच्ची राहिली तरी तिच्या त्या मॉइश्चरने चिवडा मऊ पडू शकतो. तर मिरचीचा तळण्याचा आवाज बंद होईपर्यंत मिरचीला तळून घ्यायचं. तेव्हा समजायचं मिरची अगदी कुरकुरीत अशी तळली गेली आहे. तर हे बघा, इथे माझी मिरची देखील आता छान कुरकुरीत अशी तळून झालेली आहे. आता हिला देखील मी काढून घेते. तर एवढे जिन्नस आपल्याला तळून घ्यायचे होते. आता राहिली फुटाण्याची डाळ, ती आपल्याला तळून घ्यायची नाहीये, फक्त भाजून घ्यायची आहे. तर आता आपले सगळे जिन्नस तळून झालेले आहेत. आता आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करायला घेऊ. तर आता आपलं तेल गरमच आहे. आता गॅस मध्यम करायचा आणि याच तेलामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आणि या मोहरीला तेलामध्ये चांगलं तडतडू द्यायचं, म्हणजे ती खाताना कचकच लागत नाही. मोहरी घालून झाली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरेही छान फुलले पाहिजेत तेलामध्ये. जिरे चांगले भाजून झाले की यामध्ये अख्खे धणे आणि बडीशेप देखील घालून घ्यायची. आणि इथे बघा, मघाशी आपण ज्या लसणाच्या पाकळ्या मोजून घेतल्या होत्या त्यांना मी मिक्सरमधून असं ओबडधोबड म्हणजे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आता हा जाडसर असा वाटलेला लसूण या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता गॅस मध्यमच ठेवायचा आणि या लसणाचा कच्चे वास जाईपर्यंत याला परतून घ्यायचं. तर सालीसहित लसूण असा वाटून घेतल्याने चिवड्याला चव खूप छान येते. तर हे बघा, इथे माझा हा लसूण आता चांगला परतून झालेला आहे. याचा कच्चेपणा देखील गेलेला आहे. आता यामध्ये आपण थोडेसे पावडर मसाले घालून घेऊ. तर सुरुवातीला हळद आणि लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि त्याचसोबत भाजलेल्या धण्याची पूड घालायची. आणि मघाशी मी साहित्यामध्ये हिंग दाखवायला विसरले, त्यामुळे इथे 1 चमचा आपण हिंग घालतोय. वजनी प्रमाणात हा 5 ग्रॅम आहे. आणि त्याचसोबत इथे आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचंय. तुम्ही हे मीठ वरून देखील घालू शकता, पण फोडणीमध्येच मीठ घातल्यामुळे ते चिवड्याला सगळीकडे लागलं जातं. आणि त्याचबरोबर यामध्ये काजू आणि मनुके देखील घालून घ्यायचे आहेत, म्हणजे ते तेलामध्ये चांगले भाजले जातील. आता गॅस मध्यम करायचा आणि साधारण 1 ते 2 मिनिट मध्यम गॅसवरती या सर्व जिन्नसांना या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. याने काय होईल, हे सगळे जिन्नस आपण यामध्ये घातलेले आहेत ते चांगले खमंग भाजले जातील, अजिबात कच्चे राहणार नाही. तर हे बघा, साधारण 1 ते 2 मिनिट मी या सर्व जिन्नसांना या तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण फुटाण्याची डाळ घालून घेऊ. तर फुटाण्याची डाळ सगळ्यात शेवटी या फोडणीमध्ये घालायची आणि 1 मिनिटभर फक्त याला परतून घ्यायचं. कारण काय होतं, फुटाण्याची डाळ जास्त पण परतून चालत नाही, नाहीतर ती खाताना कडक लागते. त्यामुळे आपण फुटाण्याच्या डाळीला तळून घेतलं नाही, फक्त 2 मिनिट भाजून घ्यायचा, त्याचा कच्चेपणा घालवून घ्यायचा. तर हे बघा, इथे आपली फुटाण्याची डाळ आता परतून झालेली आहे आणि आपली फोडणी देखील चांगली तयार झालेली आहे. आता गॅस आपण बंद करूयात आणि आता या गरमागरम फोडणीला आपण या भाजक्या पोह्यांवरती ओतून घेऊयात. तर लक्षात घ्या की कढई खूप गरम आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ही फोडणी या पोह्यांवरती ओता. जर तुम्हाला सवय नसेल तर अजून कोणाचा तरी हात घ्या, म्हणजे कोणाची तरी मदत घ्या ही फोडणी चिवड्यावरती ओतायला. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोडणी पोह्यांवरती ओतून झाल्यानंतर कढईमध्ये थोडाफार मसाला शिल्लक असतो, तेव्हा काय करायचं, तर हे कोरडेच पोहे थोडेसे या कढईमध्ये घालायचे आणि त्याला थोडंसं हलवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, कढईला जो लागलेला मसाला आहे तो त्या पोह्यांना लागतो आणि मग ते मिक्स केलेले पोहे आपण या मसाल्यावरती ओतून द्यायचे. असं केल्याने काय होतं, मसाला आपला वाया जात नाही आणि सगळा मसाला चिवड्याला लागला जातो. आता हे सगळे जिन्नस या पोह्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मोठं उलथाण किंवा मोठी प्लेट घ्यायची आणि त्याने याला सतत हलवत राहायचं, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे. मोठी प्लेट किंवा मोठा झारा घेतल्यामुळे काय होतं, हा जो मसाला आहे तो या पोह्यांना चांगला लावला जातो किंवा हलवताना आपल्याला जड जात नाही. तर हा मसाला या पोह्यांमध्ये थोडासा मिक्स करून झाला की यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची. तर इथे मी जे तुम्हाला पिठी साखरेचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे. त्याहून जास्त जर तुम्ही पिठी साखर घातली तर चिवड्याची चव थोडीशी गोडसर होईल. आणि जेवढं जमेल तेवढं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो या पोह्यांना सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे. तर हे बघा, साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. मी सतत हलवत याला चांगलं मिक्स करत होते आणि हा जो आपण इथे चिवड्यासाठी हा मसाला तयार केला होता तो देखील या पोह्यांना अगदी छान लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपला हा चिवडा महिनाभर कुरकुरीत राहावा त्यासाठी काय करायचं, तर इथे मी तुम्हाला आज एक खास ट्रिक सांगणार आहे. तर सुरुवातीला काय करायचं, गॅस ऑन करायचा आणि हे आपण चिवडा तयार केलेलं जे भांडं आहे ते भांडं गॅसवरती तसंच ठेवून द्यायचं. आणि आता गॅस मोठा करायचा आणि 1 ते 2 मिनिट या चिवड्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे हे चिवड्याचं जे भांडं आहे ते थोडंसं गरम झालं पाहिजे. तर हे बघा, साधारण 1 ते 2 मिनिट मी या चिवड्याला चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि आपलं हे भांडं देखील आता गरम झालेलं आहे.
आता काय करायचं, एखादा जाड बुडाचा तवा घ्यायचा आणि तो गॅसवरती ठेवायचा, गॅस मोठा करायचा आणि हे गरम केलेलं जे भांडं आहे म्हणजे चिवडा तयार केलेलं जे भांडं आहे ते भांडं या तव्यावरती ठेवून द्यायचं. असं केल्याने काय होतं, चिवडा खाली करपत नाही आणि तवा आणि हे घमेलं आहे ते गरम असल्यामुळे चिवडा छान कुरकुरीत तयार होतो. त्यातील उरलं सुरलं मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि चिवडा आपला महिनाभर कुरकुरीत असा तयार होतो. आणि हा जो तवा आहे तो तवा चांगला कडकडीत गरम होईपर्यंत गॅस सुरू ठेवायचा आणि नंतर गॅस बंद करायचा आणि साधारण तवा आणि हे चिवड्याचं जे भांडं आहे ते पूर्णपणे थंड होईपर्यंत चिवडा आपल्याला त्यामध्येच ठेवायचा आहे. असं केल्याने चिवडा अगदी छान कुरकुरीत असा तयार होतो. तर ही जी ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे ती नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुमचा चिवडा देखील असाच महिनाभर कुरकुरीत राहील, अजिबात चिवट होणार नाही. तर इथे बघा आपला हा भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे आणि मस्त रंग आलेला आहे चिवड्याला आणि एकदम कुरकुरीत असा तयार झालाय. आणि इथे मी तुम्हाला 1 किलो पोह्यांसाठी जे काही साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे, छोट्या मोठ्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा आणि चिवडा कुरकुरीत राहावा त्यासाठी मी इथे काही जी ट्रिक सांगितलेली आहे ती जरूर फॉलो करा, म्हणजे तुमचा चिवडा अजिबात मऊ पडणार नाही किंवा चिवट होणार नाही. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला जरूर शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा खूप उपयोग होईल. आणि लवकरच भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.